हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? बरे आहात ना? आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आहे. डेली माझं म्हणजे मॉर्निंगचं रुटीन काय असते ते मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर बघा आता माझं मॉर्निंग रुटीन काय असते, तर मी थोडं शूट केलेला आहे. आजचा हा व्हिडिओ पूर्ण मॉर्निंग रुटीनवर आहे माझा. जेवढं माझ्याकडून शूट करणं होते. आता सध्या मी नवीन एक ब्लॉगर आहे. मी माझं पूर्ण 100% ट्राय करते की छान व्हिडिओ बनवून अपलोड करायचे, पण हळूहळू ते पण होईल. सकाळी उठल्याबरोबर पहिले गॅलरीमध्ये पाणी टाकायचं, गॅलरी छान स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर दरवाजेच्या साईडनी आणि तुळशीच्या समोर रांगोळी काढायची. या सर्व गोष्टी म्हणजे असे छोटे जे कामं राहतात त्यांनी छान अशी पॉझिटिव्हिटी वाटते. रांगोळी काढणं झाल्यानंतर थोडंसं किचन आवरून घेते आता. किचन आवरून झाल्यानंतर मग मी थोडं हॉल वगैरे आवरून घेतला. म्हणजे काय आमचा पसारा असते लॅपटॉपच्या साईडनी वगैरे ठेवलेला टेबलवर, ते थोडं छान असं आवरून घेतलं तर नंतर आपण जेव्हा काम करायला बसतो तेव्हा थोडं बरं वाटते क्लीन असलं तर. नंतर मी झाडू वगैरे मारून घेतला पूर्ण घराला. आणि मग आंघोळ वगैरे झाली. नंतर आम्हाला मंदिरात जायचं होतं, तर मी इथे रेडी झाली मंदिरात जाण्यासाठी. आता आम्ही मंदिरात जायसाठी निघालो आहे. तर घराला लॉक करायचं, दरवाजे बंद करायचे आणि निघायचं. आता पोचलो आहे आम्ही मंदिरात पोचल्यावर सर्वात आधी पाय धुवायचे, हात धुवायचे आणि मंदिरात जायचं. हे मल्लिकार्जुन टेम्पल आहे आमच्या घराच्या जवळ, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. खूप छान असं मंदिर आहे, म्हणजे असं टेकडीवर आहे. थोडंसं हैदराबादमध्ये सर्वच असं टेकडीवर आहे, खालीवर आहे सर्व. इथे शिवलिंग 2 आहेत, म्हणजे एका शिवलिंगवर आपण पाणी वगैरे अभिषेक वगैरे करू शकतो आणि एका शिवलिंगचं दर्शन बाहेरूनच घेऊ शकतो. त्याच्या साईडनी एक हनुमानजीचं मंदिर आहे आणि त्याच्या साईडनी एक अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे. असे इथे 4 मंदिर आहेत पूर्ण. आणि असे पिंपळाच्या झाडांजवळ पण काही देव ठेवलेले आहेत त्यांनी. इथे मंदिरात पिंडीला अभिषेक करायसाठी आम्ही 1 बाय 1 गेलो. पहिले रोशन गेले, नंतर मी, कारण गर्दी खूप होती तर आम्हाला बॅग वगैरे आतमध्ये नाही नेता आली. आणि मंदिर खूप छान आहे. तिथे छान असे झाडं वगैरे आहेत. तुम्ही जर म्हणजे असं संडेला वगैरे गेलात तर तिथे पिकनिकसाठी टिफिन वगैरे पण घेऊन जाऊ शकता मस्त. आणि समोरच तुम्हाला दिसत असेल तिथे राजीव गांधी क्रिकेट स्टेडियम आहे. त्या क्रिकेट स्टेडियमच्या एक्झॅक्ट समोरूनच वर येण्यासाठी एक रस्ता आहे.
आणि एक दुसरा आहे. म्हणजे या मंदिराला जाण्यासाठी 2 रस्ते आहे, तर तुम्ही दोन्हीकडून जाऊ शकता. मग इथे बघा छान असं शंकर आणि पार्वतीची मूर्ती आहे वर बनवलेली. आणि इथे समोरच म्हणजे स्टेडियमच्या साईडनीच मेट्रो स्टेशन आहे. त्यानंतर काही मल्टीनॅशनल कंपनीज आहे, मॉल आहेत. वातावरण खूप छान आहे इथलं. आणि या मंदिरचे ना ओपन होण्याचे टायमिंग आहेत. मंडेला हा मंदिर म्हणजे 12 वाजतापर्यंत ओपन राहते, संध्याकाळी 5 ते 7पर्यंत राहते, आणि मग बाकी डेजला सकाळी 6ला ओपन होते तर 11 वाजतापर्यंत राहते. संडेला 10 10:30पर्यंतच बंद होते. हॉलिडे वगैरे म्हणजे असं काही असेल सण वगैरे, त्या दिवशी पूर्ण दिवस हे मंदिर चालू राहते. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पूर्ण दिवस मंदिर चालू राहते, तसं हैदराबादमध्ये नाही आहे. इथे 12च्या नंतर मंदिर बंद असते, म्हणजे कोणाला एंट्री नाही आतमध्ये. मी इथे छान असं गार्डन वगैरे आहे, तुम्ही बसू शकता. मस्त फोटोज वगैरे काढायसाठी छान प्लेस आहे तिथे. आणि इथे अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात नेहमी लेमन राईस, सांबार राईस वगैरे असं मिळते प्रसादामध्ये. त्यानंतर मी घरी आली, घरची देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर मग मी थोडा स्वयंपाक केला. स्वयंपाक वगैरे झाला माझा. मग मी देवाला नैवेद्य स्वयंपाक करताना मी काही व्हिडिओ शूट केला नाही, कारण रोशन त्यांचं थोडं काम करत होते. तेवढ्या याच्यामध्ये मी पण विसरले शूट करायचं. स्वयंपाक झाला, मी देवाला पहिले नैवेद्य दाखवला. आज मी जेवणामध्ये बनवलं होतं चवळीची उसळ, पोळी, भात, आणि गोडमध्ये बनवले होते मी गोड शेवळ्या, आणि इथे बनवली होती मी कढी. देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. असा होता हा माझा मॉर्निंगचा व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.